तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत घरी. आपण काल रात्री काही मुक्काम केलेला नाही, डायरेक्ट आपण घरी आलेलो आहे. आत्ता सकाळी 7 वाजता आपण घरी आलो, डायरेक्ट फ्रेश गी झालो, डायरेक्ट शेतात आलेलो आहे. आपल्याला भरायचं आता घासाला पाणी. 10 दिवसांनी पाणी भरलं नव्हतं त्याला. आपण आता घासाला पाणी भरण्यासाठी आलेलो आहेत. आपण मुक्काम केलं नाही कालचा, आपण लवकर आलो त्याच्यामुळं. आणि आपल्या आता 10 दिवसाची पूर्ण ट्रिप झालेली आहे. आपण 10 दिवस होतो पूर्ण हिंडायला. तुम्हाला जर पूर्ण ब्लॉग बघायचे असले तर पहिल्यापासून ब्लॉग बघा. एकदम भारी भारी ब्लॉग टाकलेले आपण, सगळ्यात भारी ब्लॉग आहे आपले, बघत राहा तुम्ही. बघा, या घासाला पाणी भरायचं चालू आहे आता आपलं. हे आपला बगीचा, मामाचा मुलगा आलेला होता इथं, म्हणून ते बगीचाला पाणी द्यायला काही अडचण आलं नाही. त्यांनी काही पाणी दिलं आहे, त्याच्यामुळे ते बगीचा हिरवा राहिला आहे. आणि गवत पण खूप उरलं आहे. आता आपण याला आऱ्या परत पाडणार आहे. जे गवत आहे आऱ्यामधलं ते पूर्ण तुटणार आहे. पूर्ण हिरं झालेलं आहे बगीचा, खाली गवत पण तसंच झालेलं आहे. आता आपल्याला परत मेहनत करायला लागतील, मग ते गवत कमी होणार थोडं. आता आपण घास भरून घेणार आहे. जमलं तर आपल्याला मक्का पण भरायला जायची. आपण नानाच्या वावरामध्ये मक्का भरायला जाणार आहे. आता पप्पा काय आणते ते बघू. पप्पा जर मक्का भरायला म्हणले तर आपण मक्का भरायला पण जाणार आहे. मित्रांनो, आपला आता घास पण भरायचं झालेला आहे आणि थोडी मक्का होती एक आरी, ती पण भरायची झालेली आहे. आणि आपण आता चाललो आहेत नानाच्या वावरामध्ये गहू भरण्यासाठी. आता आपल्याला गहू भरायचा आहे. मक्का भरायची होती पण मक्काला हिऱ्या नाही आहे, आपल्याला हिऱ्या मारायचं आहे मक्काला. आपण आत्ताच भरणार नाही मक्का, मक्का नंतर भरणार आहे. आपण आता गहू भरायला चाललेलो आहे. आता आपल्याला गहू भरायचं आहे. आपण आता जातोय तिकडंच. तर मित्रांनो, आपण आता पाणी भरण्यासाठी आलेलो आहेत. आपण 2-3 आऱ्या भरलेल्या आहेत. आता बाकीच्या भरायचं चालू आहे. पप्पा पण येणार आहे आता थोड्या वेळात. आपण तोपर्यंत जे होईन ते भरणार आहे, मग जेवण करायला घरी जाणार आहे. तर मित्रांनो, आपलं आता जेवण झालेलं आहे. निलू दादा आणि येदे घेऊन आला होता आपल्याला डबा. आपण जेवण केलेलं आहे. ते पाणी भरते त्या साईडला दोघं जण. इथं निलू बसेले आणि इकडं वेद्या पण आहे. हे दोघं जण पाणी भरते तिकडं. आता मी इकडं पाणी भरतोय. आपलं काय अजून भरपूर बाकी, इकडे पूर्ण भरायचं आहे आपल्याला पट्टा. आता इकडं शेवटपर्यंत आपण 4 वाजेला पाणीच भरणार आहे आज. आज काही होणार नाही आपलं पाणी भरायचं. आपण 2 मोटर लावले आहेत. त्या साईडला एक मोटर, या साईडला एक मोटर आहे. आता आपण मोठी मोटरनं भरतोय सोलारच्या. आता हे पूर्ण भरून घ्यायचे आपल्याला गहू. मित्रांनो, आपला आता अर्धा गहू भरायचं झालेला आहे. आपण एक प्लॉट भरला आहे. बघा, हे जो साईडचा प्लॉट आहे इकडं आपण पूर्ण भरला आहे. आता इकडं लावलं आपण, हे छोटं छोटं आहे. हे जी काढले छोटे छोटे आहे. आता याला लावले आपण पाणी. आता हे भरायला आता एवढं सगळं काही भरणं होणार नाही आज, कारण आता 3 वाजून गेले. आपलं जे सोलार ते 4 वाजेला चालतं, कारण ते लिंबाची सावली आहेत त्याच्यावरती, ते चालत नाही 4च्या नंतर. आता आपण 1च घंटा भरणार. आता जे होईन ते भरू, मग जाणार आहे आपण डायरेक्ट घरी. मित्रांनो, आपलं आता पाणी भरायचं झालेलं आहे. मला वाटलं होतं की गहू भरणं होणार नाही आज, पण गहू भरणं झालेलं आहे पूर्ण. आपण या साईडचा पूर्ण गहू भरलेला आहे आणि या साईडनं निलेशनं भरलेला आहे पूर्ण गहू. आता आपण जाणार आहेत घरी. आता सोलार पण बंद झालं आहे, 4 वाजून गेले. सोलार पण बंद झाले आता आणि आपलं भरणं पण झालं आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट घरीच. मित्रांनो, आपल्याला जेवण घेऊन झालेलं आहे आणि आता आपण थोडं आराम करणार आहे, कारण आपली काल झोप झालेली नाही. आता आपण लगेच झोपणार आहे मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या ब्लॉगला कमेंट करत जा.